मनसेकडून निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना पत्र पाठवण्यात आले। प्रभाग क्रमांक 16, 17, 18च्या आरो वृषाली पाटील यांच्यावर कारवाई करून हकालपट्टी करावी, तसंच बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचे निकाल राखून ठेवून सखोल चौकशी करावी अशी मनसेने मागणी केलेली आहे। बिनविरोध आलेल्या उमेदवारांच्या निकालाचे निवृत्त न्यायमूर्तींच्या माध्यमातून चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा अविनाश जाधव यांनी केलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मनसेचे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे आज राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची दुपारी 12:30 वाजता भेट घेणार आहे। बिनविरोध उमेदवार जे निवडून आलेले आहेत त्या संदर्भात ही भेट आहे आणि या उमेदवारांना निवडून आणताना सत्ताधाऱ्यांनी पैशांचा गैरवापर केल्याचा आरोपही मनसेचा आहे। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची ते भेट घेणार आहेत आणि निषेधपत्र सुद्धा देणार आहेत। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, मनसे आता आक्रमक झालेली आहे। जे उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यांची तक्रार राज्य निवडणूक आयुक्तांकडे केली जाणार आहे। अगदी बरोबर आहे। या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे हे निवडणूक आयोगाचे अधिकारी जे आहेत दिनेश वाघमारे यांच्याकडे या संदर्भात तक्रार करण्यात येणार आहे। ठाण्यामध्ये विशेषतः या संदर्भात अनेक पुरावे त्यांच्याकडे असल्याची माहिती दिलेली आहे आणि अधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवार असतील त्याचबरोबर इतर पक्षाचे उमेदवार असतील त्यांना कशा प्रकारे मॅनेज केलं जात होतं, कशा प्रकारे कुठे नेलं जात होतं, कशा प्रकारचे संभाषण होत होते, या सगळ्या गोष्टीचा पुरावा त्यांच्याकडे असला आहे आणि त्याच अनुषंगाने आता ते आयुक्त दिनेश वाघमारे जे आहे यांच्याकडे तक्रार तर करणारच आहेत, परंतु याच संदर्भात ते उच्च न्यायालयात सुद्धा एक याचिका दाखल करणार आहेत आणि हा सगळा जो प्रकार झालेला आहे तो न्यायालयासमोर आणून यामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात येणार आहे। अगदी त्यामुळे आता या संदर्भात कशी दखल घेतली जाते आणि काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर बिनविरोध पॅटर्न आणि त्यावरून आता मनसेने आक्रमक भूमिका घेतलेली आहे। आज राज्य निवडणूक आयुक्तांना सुद्धा ते भेटणार आहेत आणि आपलं पत्र त्यांना देणार आहेत। तेव्हा आता या संदर्भात दिनेश वाघमारे हे काय कारवाई करतात, काय पावलं उचलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे।